श्वास चालू होता ज्यावेळेस माझा हात लागला त्यावेळेस त्यांचा मृत्यू म्हणजे एक्सपायर झाला. इतक्या वेळ हा, म्हणजे हा कोणीच हात लावला नाही. तुम्ही सांगायचं तात्पर्य म्हणजे तुमचं असं आहे की 15-20 मिनिट तुम्हाला उशीर झाला उशीर झाला. संबंधित जागेवर पोहोचण्या म्हणजे जिथं अपघात झाला त्या जागेवर तुम्हाला पोहोचायला 20 ते 25 मिनिट लेट झाला. म्हणजे आणि तुम्ही पोहोचल्यावर त्यांचा श्वास चालू होता आणि तिथं पोलीस प्रशासन होतं आणि आरोग्य विभागाचे पण अधिकारी होते. तरी पण त्यांनी कुठली तातडीने मदत केली नाही. तुम्हाला हा पहिल्यांदा आरोप तुमचा हा आहे. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे जिथे ऍक्सिडेंट झाला त्याच्या 30 ते 40 मीटरवर आटोळे म्हणून हॉस्पिटल आहे, ते ऍक्सिडेंट पेशंट तिथल्या तिथं कोणी हात लावून तिथं नेलं नाही. म्हणजे प्रशासनाच्या चुकीमुळे तुमचा आरोपच आहे की वडिलांचा मृत्यू झालेला आहे. आणि माझं म्हणणं पण एवढं आहे, पोलिसांनी तुमची कंप्लेंट घेतली का ते संबंधित ड्रायव्हरला किंवा ट्रक हा ताब्यात घेतला का? तर काय झालं आता का काही तुम्हाला अडचणी आल्या दाखल करताना? अडचण तर खूप आल्या आम्हाला. आम्ही गेलो, मी तिथनं डायरेक्ट मीच का भेलो ऍम्ब्युलन्स मध्ये, पप्पाला नेलं, जागे एक्सपायर झाले, मी भेलो. मी तर घरामध्ये आता काय सांगायचं, घरामध्ये येऊन मी लपलो डायरेक्ट. आणि असं पहिल्यांदाच बघितलं ना, तर मला वडिलांचं झालंय तसं. हा, मला समजावलं की जा बाबा आधी पहिलं पोलीस स्टेशन मध्ये तू जाऊन गुन्हा दाखल कर किंवा काय कर, माहिती दे. डोक्यामध्ये घेतलं, मी डायरेक्ट गेलो पोलीस स्टेशन.